नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी आलेलो आहे गारडा सर्कल येथे आगरी महोत्सवला भेट देण्यासाठी। तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक डोंबिवलीकर दरवर्षीप्रमाणे यंदाही आगरी महोत्सवाची वाट पाहत असतो। तो आगरी महोत्सव चालू झालेला आहे 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला हा महोत्सव इथे बघता येणार आहे। इकडे तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉल, फूड स्टॉल, जत्रा वगैरे बघायला मिळणार आहे। लहान मुलांसाठी मनोरंजनाचे खेळी इकडे आहेत। गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवलेली, त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात। आशा करतो याही वर्षी तुम्ही आपल्या या व्हिडिओला उत्तम असा प्रतिसाद द्याल। जर तुम्ही डोंबिवलीकर असाल तर कमेंट बॉक्समध्ये #आम्ही डोंबिवलीकर लिहायला विसरू नका। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता मी ना डोंबिवली पूर्व इथे आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क चौक पेडमकर कॉलेज जवळ आहे। गारडा सर्कल म्हणून बोलतात। तर तुम्ही डोंबिवली पूर्व इथून येऊ शकतात ऑटोनेही। इकडे शेअर ऑटोचा स्टँड आहे कॉर्नरला। समोरच जर तुम्ही बघा तर डॉमिनल्स आहे, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला ना तुम्हाला इकडे बघू शकता। इकडे गारडा सर्कलमध्ये ना मित्रांनो आगरी महोत्सव भरवलेला आहे आणि हा आगरी महोत्सव 12 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत आहे। दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत आहे। तर आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात। तर चला मित्रांनो, आता मी आलेलो आहे गारडा सर्कलला। डोंबिवली ईस्ट इथे ना मित्रांनो आगरी महोत्सव भरवलेला आहे। तर इकडं आपल्याला आत जायचं आहे आणि इकडे पास आहे। तर बघूया कितीला पास आहे। तर चला मित्रांनो, आता मी आहे ना गारडा सर्कलला आगरी महोत्सवमध्ये आलेलो आहे आणि आपण आहे ना पाठीमागे बघितलं पास आहे। तर 30 रुपयाचा पास आहे हा आगरी महोत्सवचा। तर तुम्ही म्हणजे एका व्यक्तीस 30 रुपये आहे। ऑफलाईन आणि ऑनलाईन म्हणजे तुम्ही कॅश देऊन पण काढू शकतात किंवा जीपे पण तुम्ही करू शकतात। तर मी आता गारडा सर्कलमध्ये उभा आहे। तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कसा आगरी महोत्सव यंदाचा म्हणजे 2025चा आगरी महोत्सव कसा बघायला मिळतो। तर तुम्ही इथे बघू शकता असा भव्य दिव्य असा त्यांनी गेट केलेला आहे। तर इथून आता आपण आत जाऊया। आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि समोरच आपल्याला आहे ना गणरायाचं दर्शन होत आहे। तर इकडनं आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल वगैरे बघायला मिळतात। मित्रांनो, आतमध्ये आलेले समोरच आपल्याला खूप सुंदर असा देखाव बघायला मिळतो आहे। श्री मुंबादेवी मंदिर इकडे उभारलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता, खूप सुंदर असं। तसंच तुम्ही इकडनं पुढे आलात ना तर इकडे आपल्याला गडकिल्ल्यांची प्रतिकृती इथे बघायला मिळते आहे। तुम्ही ते बघू शकतात, गडकिल्ले अजून बनवतात आहेत। पुढे आलो तर आपल्याला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला इकडे बघायला मिळतात आहेत। तसंच पुढे जर तुम्ही आलात तर यंदाचं त्यांनी गडकिल्ले प्रतिकृती साकारलेली आहे। इकडे तुम्हाला गडकिल्ल्यांची अनेक प्रतिकृती बघायला मिळतील। काही तयार होतात आहेत। तर आजचा पहिला दिवस आहे, 12 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे ह्या आगरी महोत्सवला। तर आता आपण ना इकडे बघूया। तर सर नमस्कार। नमस्कार, आम्ही सुमित अल्कोमधून KDFCचा घनकचरा विभागातून आहोत। तर आम्ही हे सगळं त्याचे जो वेस्ट आहे, वेस्ट सेग्रिगेशन, त्याचं आम्ही 7 वॉर्ड्समध्ये DJK हे संसदचा बांधू। ओके। आणि जसं तुम्ही म्हणाल आमच्याकडे टोल फ्री नंबर आम्ही नवीन काढलेला आहे, ज्याच्यामध्ये कोणाला तक्रार जर करायची आहे तर या नंबरवरती करू शकतात आणि 24 तासात त्याचं सोल्युशन आमचं सुपरवायझर इकडे हे करणार। ही आमची आजची संकल्पना आहे। नमस्कार। नमस्कार। आपण बघतोय कचऱ्याचा प्रश्न हा किती गंभीर होत चाललाय। भविष्याने बघा आपण नवीन आपल्या प्रोडक्ट्स येत असतात, हे की नाही। जसं आपण लेटेस्ट व्हर्जन आलं की आपण ते अपडेट करत जातो, तसं ह्या बाबतीत पण होणं किती महत्त्वाचं आहे। जसं कोरोना काळ आपण पाहिला, त्यावेळेला किती आपण हायजीन मेंटेन करत होतो। तशाच महानगरपालिकेने आणि सुमित अल्कोनी हा विचार केला की अरे भविष्यामध्ये आपल्याला कचऱ्याचे डोंगर आपल्याला द्यायचे नाही। पूर्वजांनी जसं आपल्याला स्वच्छ आणि सुंदर जसा निसर्ग दिला होता तोच आपल्याला त्यांना द्यायचा आहे। याकरताच आपण इथे आलो आहोत आणि या माध्यमातून जेवढे येणारे आहे नागरिकांना आपण आव्हान करतोय की ओला कचरा सुका कचरा देणं किती महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला सुमित अल्को जी कंपनी आहे तिला जो 10 वर्षाचा ट्रान्सपोर्ट आणि कलेक्शनचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे। त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतोय की आपण सर्वांनी मिळूनच हा प्रश्न सोडणार आहे। सगळ्यांनी मिळून आपण सुका कचरा आणि ओला कचरा आपण हा वेगवेगळा देऊया। तुम्हाला जर काही तुमच्या परिसरात जसं आपण बघू शकतो TJF HGI आणि E या प्रभागामध्ये आपल्या 7 प्रभागांमध्ये आपला हा प्रकल्प चालणार आहोत। त्याच्या संदर्भात जर तुमच्याकडे कचऱ्याचा काही प्रश्न असला की तुमच्या कचरा उचलला गेलेला नाही आहे, हे की नाही, तर तुम्ही हा टोल फ्री नंबरवरती कॉल करून इन्फॉर्म
करू शकतात. आमचा सुपरवायझर तिथे येऊन पाहणी करेल, त्यानुसार तो पाहिल आणि त्यानंतर हा तुमचा कचराही उचलला जाईल. तर नक्कीच डोंबिवलीकरांनी लक्षात ठेवा, जर हा टोल फ्री क्रमांक आहे, जर तुमचा काही तक्रारी वगैरे असतील तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. येस 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 डेफिनेटली. थँक्यू. चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. सर काय आहे आपल्या स्टॉलवर? वेफर रोल है। वेफर रोल अपना फिलिंग वाला रोल रहता है अपना, बहुत अच्छा है। टेस्ट करेंगे सर? काय प्राइस आहे यांची? ये 50ला 2 आहे, 100ला 4 आहे. डिस्काउंट करून आम्ही देतोय. प्रोडक्ट आपलं बहुत 1 नंबर. आणि कोणते कोणते फ्लेवर आहेत? याच्यामध्ये मिल्क चॉकलेट आहे, वेफर रोल चॉकलेट आहे, स्ट्रॉबेरी आहे, डार्क व्हॅनिला आहे. तर इकडे तुम्हाला असे जर काय फ्लेवर वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. स्टॉल नंबर आहे A6. थँक्यू. पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपल्याला ना होम अप्लायन्सेसचा स्टॉल बघायला मिळतो. तुम्ही ते बघू शकता. सगळे होम अप्लायन्सेस, मॅजिक टॉवेल वगैरे असं तुम्हाला इकडे बघायला मिळतं. तर तुम्हाला अशा होम अप्लायन्सेस वगैरे काही घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉलला भेट देऊ शकता. आपल्याला पुढे आलेलो आहे. इथे आपल्याला काय ताई आपल्याकडे फ्राईड आहे. ओके, काय प्राइस आहे यांची? 20 रुपये पॅकेट आहे. ओके, 20 रुपये पॅकेट. ओके, 20 रुपये पॅकेट आहे. असे तुम्हाला हे इकडे फ्राईड बघायला मिळतील. तसं इथे पुढे आलो ना आपण तर इकडे आपल्याला आहे ना लेडीज सँडल वगैरे बघायला मिळतील. तुम्ही ते बघू शकता. खूप सुंदर असे लेडीज सँडल वगैरे आहेत. आणि काय प्राइस आहे? प्राइस काय? 250 का कुछ भी लो. तुम्ही कोणतेही घ्या, 250 रुपयाला आहे. तुम्हाला इकडे मोजडी वगैरे पण बघायला मिळते. साइज थोड़ा बड़ा है, छोटा ओके, मोजडी, जयपुरी मोजडी कोणतेही घ्या, 250 रुपयाला आहे. याच्यामधलं कोणतंही जर तुम्हाला चप्पल आवडली, मोजडी आवडली तर नक्कीच तुम्ही या आगरी कोळी महोत्सवाला भेट देऊ शकता. ना पुढे आलेलो आहे. इकडे तुम्हाला आहे ना हे असे फ्रीज कवर वगैरे ते बघायला मिळतील. तुम्हाला इकडे असे याच्यामध्ये फ्रीज कवर, वॉशिंग मशीन कवर अशा सगळ्या प्रकारचे कवर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. ठीक आहे, मेकअप बॉक्स तुम्हाला मेकअप बॉक्स पण इथे बघायला मिळेल. काय प्राइस आहे? हे 200 ला क्वालिटी चांगली वॉटरप्रूफ आहे. ओके, वॉटरप्रूफ आहे, 200ला आहे. हा ज्वेलरी बॉक्स आहे ना? हा कसा आहे? तीनचा सेट आहे ना, 3 पीस आहे. ओके, 300 आहे. ओके, 250ला 3 पीसचा सेट आहे. 150ला 3 पीसचा सेट तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि असे शर्ट कवर वगैरे पण आहे. काय प्राइस असेल? 100 रुपये शर्ट कवर. ओके, 100 रुपये शर्ट कवर. तर असे काही तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही मित्राच्या स्टॉलकडे येऊन व्हिजिट करू शकता. पुढे आलेलो आहे आणि यांना लहान मुलांच्या टोप्या तुम्हाला इथे बघायला मिळतील थंडीसाठी. काय प्राइस आहे? 100 रुपये. ओके, आणि ते मोठ्यांसाठी पण आहे. तुम्ही इकडे बघू शकता. थंडी आता आलेली आहे, थंडीसाठी जर तुम्ही अशी कानटोपी वगैरे बघत असाल तर आहे. इकडे लहान मुलांचे सॉक्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील मोठ्यांचे. आणि ट्रेंडिंगमध्ये असलेलं तुम्हाला समोर दिसतं आहे. तो कैसा आहे? 300 रुपये. ओके, 300 रुपयाला आहे. ते सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते. तर आता इथून आपण आता पुढे जाऊया. ते आपल्याला ना वॉटर बॉटल वगैरे बघायला मिळतात सगळ्या प्रकारचे. इथे ज्युसर आहे. कसं आहे ज्युसर? कसं? 250 रुपयाला आहे ज्युसर. चार्जिंगवाला आहे, तुम्ही ते बघू शकता. तसंच तुम्हाला इकडे पुढे आला ना तर तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारचे बॉटल्स पाण्याचे वगैरे बघायला मिळतात. तर वॉटर बॉटल वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्याही आहेत इकडे. आणि मोठ्या जर तुम्हाला पाहिजे असेल 5 लिटरच्या वगैरे त्याही आहेत. सगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला वॉटर बॉटल किंवा असे ज्युसर वगैरे घ्यायचे असतील तर या मित्राच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करू शकता. ना पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला ना स्टेशनरी प्रोडक्ट्स बघायला मिळतात आहे. कंपास वगैरे. काय प्राइस आहे? 100 रुपये. 100 रुपये. ओके, हे सगळे जे तुम्हाला दिसत आहे ते 100 रुपयाला आहे. त्याच्यातलं तुम्ही काही घ्या. हे असं फ्रूट्सचं तुम्हाला बघायला मिळेल लहान मुलांसाठी. हे 100 रुपयाला आहे काही घेतलं तर. आणि या साईडला जर तुम्ही आलात तर असं बार्बी डॉलचे वगैरे तुम्हाला 200 रुपयाला बघायला मिळेल. असे तुम्हाला तुम्ही इकडे बघू शकता. लहान मुलांसाठी पेंटिंग वगैरेसाठी जर तुम्हाला अशा पाट्या पाहिजे असतील तर त्या आहे 200 रुपयाला. असं युनिकॉर्नचं तुम्हाला इकडे टिफिन बॉक्स बघायला मिळेल. त्याचे टिफिन बॉक्स वगैरे आहे तिकडे. तर ही सगळी 200 रुपयाला आहेत. आणि इथे पुढे जर तुम्ही आलात तर तिकडेही तुम्हाला स्टेशनरीचे काही प्रोडक्ट्स बघायला मिळतील. खूप सारी अशी गर्दी आहे. तर तुम्ही इकडनं घेतलात तर तुम्हाला इकडे अशा गाड्या वगैरे इथे बघायला मिळतील.
तर तुम्हाला स्टेशनरीचे काही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला इकडे येऊन विजिट करू शकता. पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. इकडे आपल्याला ना ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतो आहे. असे तर सगळ्या प्रकारचे तुम्हाला ज्वेलरी मोत्यांचे असे नेकलेसेस वगैरे बघायला मिळतील. तर महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. असे मोठे कानातले वगैरे तुम्ही ते बघू शकता. इनविजिबल नेकलेस मंगळसूत्र वगैरे आहे. काही कसे आहे ते? ओके 250 रुपये. आणि इकडे मंगळसूत्र पण आहे. तर असे काही तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. स्टॉल नंबर आहे B5 आणि खूप सारे व्हरायटीज तुम्हाला इकडे दागिन्यांमध्ये बघायला मिळणार आहे. पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. इकडे आपल्याला खरवस बघायला मिळतं. कसं आहे दादा? खरवस 120 आणि गुळाचा 150 150ला. आणि हा साखरे हा साखरेचा आहे. बरं. तर तुम्हाला खरवस घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपल्याला चटईमध्ये असं राऊंडमध्ये बघायला मिळतं. काय आहे? वगैरह के लिए होता है, टेबल्स वगैरह के लिए होता है। टेबल वगैरेसाठी. ओके. आणि हे कसे आसन? ये आसन होता है 200 रुपये का प्राइस है। 200 रुपये. ये पूरा क्या कहते हैं ग्रास वर्क होता है। ग्रास. ये आता है क्या कहते हैं, ह्याची काय प्राइस आहे? इसका 300 ये 300 का आएगा सर। 300 रुपयाला. 300 का पूरा वर्क रहता है, दोनों साइड से यूज रहता है सर। ये देखिए धागे से पूरा वर्क रहता है, वीविंग रहता है, वॉशेबल आहे ना? पॉसिबल सर रहता है। ओके. आणि हे काय? जी कलर मिल जाएंगे। ये बड़ी पट्टी आएगी योगा मैट 2x6 का। हाँ. इसमें सादा योगा मैट मिल जाएगा, गादी में योगा मैट मिल जाएगा। ये देखिए ऐसा आता है, पूरा धागे से वीविंग रहता है सर। योगा मॅट ना? जी सर, इसमें चटाई भी मिल जाएगी हमारे पास फोल्डिंग वाली। ये देखिए 3x6 का चटाई मिल जाएगा। ये ऐसा आएगा सर, पूरा वर्क रहता है, धागे से पॉसिबल रहता है सर। ये देखिए ऐसा है। काय प्राइस आहे याची? इसका 1250 आएगा सर। 1250. जी ये देखिए ऐसा फोल्डिंग होके छोटा सा पीस होता है सर। किधर भी आप लेके जा सकते हैं, ट्रैवल के लिए किधर भी लेके जाइए सर। ओके. ये देखिए यूनिक चीज है सर। ये देखिए आणि ती आहे ती फोल्डिंग. हाँ, वो भी दिखा दो। फोल्डेबल मैट है, पूरा हैंडमेड रहता है, पॉसिबल रहता है सर। ये 1350 का आएगा, पूरा ग्रास का बना होता है, पूरा ही ग्रास का सर। ओके. जी आणि साईज काय आहे याची? 3x6 है सर। 3x6. काय प्राइस आहे? 1350 आएगा सर। 1350. ओके. तर असे काही तुम्हाला फोल्डिंग चटई वगैरे घ्यायची असेल ना तर नक्कीच B16ला तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. ओके. फक्त इकडे आपण स्टॉल लावला आहे. ओके. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इथे आपण बघू शकतो ज्यूस मशीन आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. इलेक्ट्रिकपेक्षा बेस्ट आहे मॅडम. घरामध्ये कसं इलेक्ट्रिक आहे त्याच्यामध्ये काय मेंटेनन्स आहे, याच्यामध्ये आपल्याला टोटली 0 मेंटेनन्स आणि चालवायला पण इझी. दादा हे कसं लावतात? कसं लावतात? हे बघा क्लिनिंग करायचं, ओपन करा, क्लिनिंगला 2 पार्ट्स येणार. हे 2 पार्ट्स काढा, नळा खाली पकडा, रोटेट करा, क्लिनिंग झालं. मागचा नॉब खोला, मशीन पूर्ण डिस्मेंटल. बसवताना फर्स्ट स्टेप गिअर टाका, स्टेनर बसवायचं, कॅपला डायरेक्शन लॉकला मॅच करायचं. वरून प्रेशर कॅप येणार आहे, खाली ग्लास येणार आहे, बॅक साईड हँडल आहे, याला फक्त मॅच करायचं. लाईट वेट आउटडोर पिकनिक जातो, सोबत घेऊन जा, गिफ्ट करा. लग्नामध्ये वाढदिवसामध्ये याला आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो. हे 850. ऑफर प्राइस 600 रुपये सर. 600 आहे. 600 रुपये. तर जर तुम्हाला असे ज्युसर वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही दादा. चला बघा इकडे ज्युसर बघितलं का मॅडम? ज्यूस बनवायला मशीन. असं वरती करायचं, खाली करायचं. मार्केटमध्ये घेतो आपण प्लास्टिकचं घेतो, 2 दिवस वापरतो, फुटून जातो, फेकावं लागतं. याला एकच दार घ्यायचं, 3-4 वर्ष बघायचं काम नाही. टिळक कंपनीचं आहे, राजकोटची कंपनी. ओके. ह्याच्याने आपण तेल वगैरे काढू शकतो. तेल, ऑइल, डिझेल सगळं निघणार, फक्त पाणी सोड, पाणी नाही निघणार. ओके. तर नक्कीच तुम्हाला हे असं काही घ्यायचं असेल. नळ आहे हा तर 150 रुपये गेले ना? 150 रुपये. तर नक्कीच तुम्हाला असं काही घ्यायचं असेल तर नक्कीच दादाच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू हे शकता. बघा कोणत्याही कॅनमध्ये फक्त हे असं घालायचं. फक्त असं टाकून द्यायचं. तर नक्कीच दादा सिंपल आहे. लहान मुलगाही करू शकतो, एकदम सिंपल. कोणीही करू शकतो, लहानापासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांपासून लहानापर्यंत. तर नक्कीच दादाच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतो. आपण मोठा डब्बा घेतो, डब्बामध्ये तेल काढणं अवघड असतं. 850. ऑफर त्याला प्राइस डायरेक्ट 600. टाकायचं, वरती करा, खाली करा, वरती करा, खाली. एकदम इझी. ओके. थँक्यू. ओके सर. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. स्टॉल नंबर आहे 61. इकडे आपल्याला ना कॉटन कुर्ती है ना? प्योर कॉटन है, ओके. जीन्स प्लाजो पटियाला सरारा कुछ भी पहन सकते हो आपको। 550 का है कि 1000 के दो, कोई भी लो आप, 1000 में दो, 1000 में दो. शॉर्ट लो चाहे लॉन्ग लो,
ऑल साइज अवेलेबल, ऑल साइज अवेलेबल आपको, स्मॉल से लेके 52 तक रहेगा। स्मॉल से लेके 52 तक साईज आहे. ह्याच्यामध्ये कोणती जर कुर्ती, शॉर्ट कुर्ती, लॉन्ग कुर्ती, जीन्स, प्लाजो, पटियाला सारा कुछ भी पहन सकता है। हैंड वॉश मशीन में दोनों आपका कलर कपड़े की फुल गारंटी, जैसे तो वैसे यूज करो उसको। ओके. तर असे काय तुम्हाला कुर्तीज वगैरे घ्यायचे असतील तर नक्की स्टॉल नंबर 61ला व्हिजिट करू शकता. थँक्यू. ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे गावच्या गोष्टी म्हणून, आणि इथे आपल्याला ना गावच्या काही गोष्टी बघायला मिळणार आहे. इकडे आपण बघतोय कडक शेंगदाणा लाडू आहे, तसंच आपल्याला इकडे वडेपीठ आहे ना काही, ओके, खाजा आहे, आमरस आहे, परत इकडे पोहे मिरगुंड वगैरे आहे आणि पेजेचे तांदूळ वगैरे आहेत इथे. असे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला एका स्टॉलवरती इथे बघायला मिळणार आहे. शेवया वगैरे आहे, तुम्ही ते बघू शकता. तसं अशी भेळ वगैरे आहेत, गावच्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला इकडे एका स्टॉलवरती बघायला मिळणार आहे. तर जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता. पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. बघा इथे डोर मॅट वगैरे पण आहे. बघा हे बघा तुमच्या बाहेर ठेवलं का आपले ओले पाय पुसायला वगैरे चांगलं आहे. पूर्ण पाणी वगैरे शोषून घे, पाणी पूर्ण ऍब्झॉर्ब करण्यासाठी छान मिळते. अँटी स्किड येतात, घसरत नाही, काय नाही. 250ला 1, 400ला 2 आणि 103 घ्यायचं तर 500ला 3 तुम्हाला ऑफर मध्ये. पुन्हा आपल्याकडे हे वाला व्हॅक्यूम क्लीनर वगैरे पण आहे. बघा स्लायडिंग मधला कचरा वगैरे काढण्यासाठी छान आहे तुम्हाला. बघा हे आपल्या स्लायडिंग मध्ये वगैरे कचरा असतो, आपल्या विंडो स्लायडिंग, टॅग मध्ये, कार मध्ये कचरा. मला हे असं लावून डायरेक्ट तुम्ही हा स्लायडिंग मधला असा कचरा वगैरे काढण्यासाठी आपल्याकडे छान आहे. बघा एकदम मिनी व्हॅक्यूम क्लीनर आहे. सोफा, स्लायडिंग, कार्पेट वगैरे कुठे पण तुम्हाला वापरायला छान आहे. सोफ्यामधली घाण वगैरे काढण्यासाठी तुम्हाला एकदम बेस्ट. आपण असा बाहेर घेता तुम्हाला 700 ते 800 रुपये रेट आहे, पण आपल्याकडे होलसेल प्राइस मध्ये डिस्काउंट आहे तुम्हाला 600. याला ब्लोअर सुद्धा आहे. पुन्हा तुम्हाला हे जाळी साफ करण्याचं वगैरे पण आहे. याला ओलं करायचं, ओलं करून जाळीवर फिरवलं तर डायरेक्ट विंडो स्लायडिंगची जाळी साफ करण्यासाठी चांगलं. हे पण आपल्याकडे फक्त 150 रुपये. त्यानंतर आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. ज्युसर आहे, चॉपर आहे, नेब्युलायझर आहे. हे नेब्युलायझर वगैरे पण वाफ घेण्याकरता आहे. याच्यामध्ये टोटल तुम्हाला 3 अटॅचमेंट येतात. हे आपल्या प्रवासामध्ये पण आणि घरामध्ये पण वापरण्यासाठी खूप आहे. हे आपल्याकडे फक्त 300ला आहे, तर 6 महिने गॅरंटी येते. त्यानंतर आपल्याकडे हे मच्छरचं पण येतं, प्लगमध्ये लावून द्यायचं, याच्यामध्ये मच्छर येतात आणि मरतात. हे फक्त आपल्याकडे 300ला आहे. त्यानंतर हे डोरला लावण्याकरता पण आहे. हे डोरला मॅग्नेट येतं, हे डोरला लावल्याने आवाज चांगला येतो. हे तुम्हाला 250 रुपये आहे. त्यानंतर आपल्याकडे हे ग्रीन टी वगैरे, चहा कॉफीसाठी वगैरे हे पण छान. हे आपल्याकडे तुम्हाला फक्त 100. त्यानंतर हे वायर वगैरे लावण्यासाठी पण छान आहे. वायर केबल वगैरे काही लावण्यासाठी फार उपयोगी येणार. हे 50चे 3 आहे, 100ला 6 येणार. त्यानंतर चार्जिंगचं लायटर पण आहे, जे घरामध्ये गॅस, दिवा, अगरबत्ती चालू करतो. चार्जिंग लायटर आपल्याकडे 200ला आहे. त्यानंतर आपल्याकडे दिव्याला वाट लावण्यासाठी पण आहे. हे दिव्याला, पंथीला वाट लावण्यासाठी येणार तुम्हाला. समाईला वाट लावायचं 100ला 3 येणार. त्यानंतर मशीनचे बॉल पण येणार. कसे ते? हे तुम्हाला 100ला पॅकेट आहे. 100ला. हे डोक्याचा मसाज करायचं पण येणार. हे बटन दाबायचं आणि फक्त नंतर सेकंड परत दाबायचं आणि डोक्यावर तेल टाकून ठेवायचं आणि वापरायचं. डोकं थंड होतो आणि आराम मिळतो. पाठीला, मानेला, डोक्याला. हे 700 रुपये. त्यानंतर आपल्याला तुम्हाला भरपूरशे नवीन आयटम. ऑइल पंप आहे तेल काढण्याकरता. कसा आहे तो? आपल्याकडे 150 रुपये. हे स्पेशली तुम्हाला सगळं आगरी महोत्सवमध्ये मिळणार आहे. कल्याण आपल्या डोंबिवलीमध्ये आहे आगरी महोत्सव 12 ते 19. आणि आपली कॉन्टॅक्ट नंबर आहे 9833596687. नक्की भेट द्या. थँक्यू. च्या स्टॉलवरती आलेलो आहे. ताई नमस्कार, काय काय आपल्याकडे? सर आमच्याकडे गव्हाचे बिस्किट्स आहेत, गहू खोबऱ्याचे बिस्किट आहेत, तसंच नाचणीचं बिस्किट आहे. हे गव्हाचे छोटे काजू बिस्किट्स आहेत. हे पण जिंजर बिस्किट आहे. हे मकाईचे बिस्किट्स आहेत. हे नाचणीचे बिस्किट. बरं, आणि काय प्राइस आहे यांची? सर 60ला 1 आहे, 100ला 2 आहे. बरं, आणि बरण्यांची? 400ला 1. 400ला 1 आहे. ओके. तर असे काय तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असेल बिस्किट वगैरे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या इकडे स्टॉलला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ऑनलाईन ऑर्डरसाठी. थँक्यू. तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपल्याला ना असे छोटे स्वामींचे फ्रेम वगैरे ते बघायला मिळणार आहे. कसे ताई हे? 250 रुपयाला. ओके. तसंच तुम्हाला चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ अशा महिन्यांची तुम्हाला इथे फ्रेम बघायला मिळणार आहे. तसं इकडे तुम्ही स्वरस्वतीचे इथे बघू शकता. ताई हे कसे? 125ला आहे, छोटे 100ला आहे. छोटे 100ला आहे. ओके. तसं तुम्ही इकडे गणगणगणात बोते असे तुम्ही तुमच्या टेबलवर ऑफिसमध्ये वगैरे असे ठेवू शकता. तसंच इकडे आपल्याला ओम नमः शिवाय राजमुद्रा इथे बघायला मिळते आहे. अन्नपूर्ण म्हणून त्यांनी लावलेलं आहे. ते फ्रीज मॅग्नेट आहे ना? ओके. तुम्ही घरामध्येही लावू शकतात.
परत हे वदनी कवळ गीता वगैरे हे आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. ही सगळी अशी फ्रेम, ह्यांची काय रेंज असेल फ्रेमची? फ्रेम या 350च्या, छोट्या 250च्या, मोठ्या 450, साईज प्रमाणे प्राइस. ओके. आणि हा महोत्सव आहे ना कुठे भरलेला आहे तुम्हाला माहिती आहे? आपल्या डोंबिवलीमध्ये. तर डोंबिवलीचेही तुम्हाला इकडे असं मॅग्नेट बघायला मिळेल. याची किंमत फक्त आहे ना 50 रुपये आहे. तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही आता ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात. किंवा असे तुम्हाला जर डिजिटल फ्रेम पाहिजे असेल 1250 ह्याची कस्टमाइज आहे. ओके, कस्टमाइज आहे पण नॉर्मली तुम्हाला 1250 रुपये किंमत आहे. पूर्ण LED असणार आहे पार्टी. हे चेंज करू शकतो आपण. ओके, हे असं रिमूव्ह करू शकतो आपण. 1250 रुपये किंमत आहे. तर असे काही तुम्हाला फ्रेम्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता. स्टॉल नंबर आहे D2. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेले आहे ताई, नमस्कार. नमस्कार, माझं नाव संस्कृती मांजरेकर. संस्कृती फूड्स हा माझं स्टॉलचं नाव आहे. तुम्हाला माझ्याकडे बऱ्याच व्हरायटी बघायला मिळणार आहेत. आपल्याकडे जवळजवळ 11-12 प्रकारचे पापड आहेत. नाचणीच्या नळ्या, पंजाबी मसाला, तांदूळ लसूण, नाचणीचा पापड, तांदूळ खिचिया, ऑनियन रिंग, तांदूळ चिली फ्लेक्स, मक्का, उपवासाचा बटाटा, उडद डाळ, अप्पलम पापड, साबुदाणा फेणी. काही घ्या, 40ला 1, 100ला 3 पॅकेट्स आहेत. मल्टिपलमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे गव्हाची बिस्किट्स आहेत. छोटे पॅकेट्स घ्याल तर 60ला 1, 100ला 2. आणि जर तुम्हाला मोठी जार हवा असेल तो 500चा 350ला, 1.25 किलोचा जार आहे. 4 महिने राहतात. त्याच्यानंतर आपल्याकडे हे टाइमपास आयटम आहेत. काही घ्या, 20ला 1 आहे, 50ला 3 पॅकेट्स आहेत. त्याच्यानंतर होममेड आहे आपल्याकडे मेथीची शंकरपाळी, मल्टीग्रेन रोस्टेड. चकल्यांमध्ये पण 5 प्रकार आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये आहे उडद डाळीची बटर चकली, नाचणी चकली, अख्ख्या मुगाची चकली, मूग डाळीची चकली आणि शुगर फ्री कुकीज हवे असतील तर आपल्याकडे आहे नाचणी, बाजरी आणि ज्वारीची बिस्किटं. तर नक्की सगळ्यांनी माझ्या स्टॉलला व्हिजिट करा. आमचा स्टॉल 12 ते 19 डिसेंबरपर्यंत संत सावराम क्रीडा संकुलमध्ये आहे आणि माझा स्टॉल नंबर आहे D7. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार दादा. नमस्कार, माझं नाव श्री सुर्वे. माझं ब्रँडचं नाव आहे श्री कोकण फूड्स ऑर्गॅनिक पाहुणचार ब्रँड आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कोकणी आहेत. पहिल्यापासून आहे चटणी आहे, तिलकुट आहेत, थालीपीठ आहे, आंबोळी पीठ आहे, घावन पीठ आहे, नाचणी घावन पीठ आहे. तसं आपल्याकडे गोड कोकम आहेत. आपल्याकडे आलेप्पाक आहे, तशी कोकम आहे, आंबट तिखट आहे, लोणचे आहेत, 50ला 3 आहेत, ताकातली मिरची आहे, सांडगी मिरची आहे, गावठी कडधान्य आहेत, लाल वाल आहे, लाल चवळी आहे, कडवेवाल आहे, मटकी मुळे आहेत, कुळीत आहेत, मेथी लाडू आहे, डिंक लाडू आहे, ठेचा आहे. आपल्याकडे तसंच आपल्याकडे कोल्हापुरी ठेचा पण आहे. 40 रुपये ताई. गुळाचा खरवस आहे फक्त 120 रुपये ऑफरमध्ये ठेवली आगरी महोत्सवसाठी आपल्याला. तसं आपल्याकडे खरखरे लाडू आहे, शेव लाडू आहे, मालवणी खाजा आहे, उकडे तांदूळ आहेत, पोहे आहेत, गहू कुरडई आहे, तांदूळ कुरडई आहे, सर्व प्रकारची सरबत आहे, आंब्याचा रायता आहे, हापूसवडी आहे, आंबापोळी आहे, गोड कोकम आहे, रुचिराची सर्व प्रकारची लोणचं आहे, गहू कुरडई, साबुदाणा कुरडई, मोठा पापड आहेत, गव्हाचे पापड आहेत. तसेच आपल्याकडे तांदूळ पापड आहेत, नाचणी पापड आहे, साबुदाणा बटाटा कुरडई आहे, कुठलेही घ्या. आपल्याकडे उडदाचे पापड आहेत, 30ला 1, 50ला 2 घरगुती आहेत. अजून प्रोडक्ट आपलं येणारच आहे. आपलं दुसरीकडे स्टॉल असल्यामुळे आज सगळं पूर्ण सेटअप लागलेलं आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9930001825. नक्की आगरी महोत्सवला व्हिजिट करा. माझ्या स्टॉलला D7ला स्टॉलला व्हिजिट करा. धन्यवाद. मित्रांनो, आगरी कोळी महोत्सवमध्ये आपल्या लोणावळ्याची स्पेशल चिक्की आलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. 60 रुपये किंमत आहे. कोकोनट चिक्की आहे, स्पेशल क्रश चिक्की वगैरे आहे. तसंच तुम्हाला इकडे लोणावळा चिक्की ही कुठे स्पेशल क्रश चिक्की आहे. ओके, शेंगदाण्याची हे काय ताई? ही जेली आहे, शुगर जेली, कॅन्डीमध्ये मलाई चिक्की आहे, त्याच्यामध्ये मँगो आहे, चॉकलेट फ्लेवर आहे कलरमध्ये, आवळा कॅन्डी आहे, त्याच्यामध्ये आंबावडी, स्ट्रॉबेरी वडी वगैरे, हे सगळे फुकास आहेत. हे आंबावडी वगैरे सगळे त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर भेटणार वडीमध्ये. आणि हे फुकासमध्ये सगळं सोप वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. आणि सगळे स्टॉल आहेत. परत हे फर्जमध्ये पण आहे, स्ट्रॉबेरीमध्ये, परत ड्रायफ्रूट चिक्की आहे, ड्रायफ्रूट चिक्की वगैरे पण आहे. तर असे काय तुम्हाला लोणावळ्याची चिक्की घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही आता त्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपण बघतोय दादाच्या इकडे नावामध्ये तुम्ही ते गणपती बघू शकता. दादा काय किंमत आहे?
याची विथ फ्रेम पेपरवर पाहिजे असेल तर 80 रुपये सिंगल नाव आणि फॅमिलीचे 150 रुपये. ओके, तुम्ही ते बघू शकता दादाने अनेक सेलिब्रिटींचे असे नावामध्ये गणपती बाप्पा काढलेले आहेत खूप सुंदर असे, आणि ते लाईव्ह ते स्केच करतात आहे. तर तुम्हालाही जर घ्यायचं असेल तुमच्या स्वतःच्या नावाच्या अक्षरामध्ये गणपती काढायचा असेल तर नक्कीच तुम्ही दादाच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. डिस्प्लेवरती तुम्हाला दादाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो आहे, किंवा तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम आय डीला जाऊन DM करू शकता, किंवा या आगरी महोत्सवाला येऊन दादाच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता. थँक्यू. आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपल्याला ना दगडी सगळे दिवे बघायला मिळतात आहे. कसे आहेत ताई? 200 रुपयाला छोटा, आणि मोठा? मोठा एक 300 वाला आहे, 350 ला आहे. बरं, आणि खलबत्ते कसे ते? खलबत्ता हा 200 ला आहे, तो 250 ला आहे. 250 ला आहे. बरं, चालता 400 ला आहे, चूल 350 ला आहे. चूल 350 ला आहे. बरं, आणि हे कसं मोठं? हे 400 रुपयाला खलबत्ता. 400 रुपये. सगळ्यात मोठा 700 रुपयाला. सगळ्यात मोठा आहे तो 600 ला आहे. हा 700 ला आहे. 700 रुपयाला. आणि एक जातं जातं कसं आहे? 2000 ला आहे. 2000. ओके, आणि इकडे खाली येते? कुर्ताचं जातं आहे ते 3000 रुपये, 3500 ला. ओके, कुर्लाचं आहे ते. ओके, आणि हा पाटा कसा आहे? पाटा आणि वरवंटा? 1200 ला आहे, 1500 ला आहे. ओके, 1200-1500ला पाटा वरवंटा तुम्हाला इथे बघायला मिळेल. असे काही दगडी तुम्हाला वस्तू घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही आता ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आगरी कोळी महोत्सवच्या. महोत्सवमध्ये आलात ना म्हणजे तुम्हाला इकडे सुकी मच्छी बघायला मिळते. तुम्ही इकडे बघू शकतात. ताई एक अर्धी आहे, कशी आहे? 250ला वाटा. आणि बोंबील कशी? 300 रुपयाला. ही मोठी 400ला आहे. आणि हे काय? वाकट्या कशा? 400. आणि बांगडा आहे तो? बांगडा कसा हा? 200ला. ओके, 200ला 5 बांगडे आहेत. सुक्या मच्छीचे तुम्हाला इकडे स्टॉल बघायला मिळणार आहे. तुम्ही ते बघू शकतात. खूप सारे असे इकडे सुक्या मच्छीचे स्टॉल आहेत. तर नक्कीच तुम्हाला काही सुकी मच्छी वगैरे घ्यायची असतील ना तर तुम्ही इकडे येऊ शकता. इथे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील. वाम आई कशी आहे? वाम दोन्ही 600ला वाम आहे. तुम्हाला इकडे जवळा बघायला मिळेल. जवळा कसा आहे? जवळा 250 रुपयाला जवळा आहे. तर तुम्हाला पूर्ण पाटी बघायला मिळेल 250 रुपयाला. तर असे काही तुम्हाला सुकी मच्छी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता. मित्रांनो, आता आपण पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला ना सगळे फूड स्टॉल बघायला मिळणार आहेत. तुम्ही इकडे बघू शकता. तर राजस्थानचे काही पदार्थ तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे लावले काय आहे? राजस्थानी खाना है, दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा. यानी काय प्राइस है? 250 का प्लेट है, उसमें 3 बाटी आएगा, दाल आएगा, चूरमा लड्डू आएगा, लहसुन का चटनी आएगा. ओके. ये राजस्थानी मूंग दाल में का हलवा है. हाँ, कसं आहे हा? प्लेट का प्लेट. जसं आपण इथे मिर्ची वड़ा है, मिरची वडा, जोधपुरी मिर्ची वड़ा जोधपुरी मिरची वडा आहे. कसा आहे प्राइस? 50 का है. 50 रुपयाला आहे. ओके. कचोरी आहे ना? काय प्राइस आहे? 50 रुपये. ओके. तर असे काही तुम्हाला राजस्थानी पदार्थ खायचे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता. आपण आलो ना इकडे महाराष्ट्र मसाला पापड बघायला मिळतो. गरम मसाला पापड आहे. काय प्राइस आहे? 70 रुपये. 70 रुपयाला तुम्हाला एवढा मोठ्या साईजमध्ये मसाला पापड, ते पण गरमागरम खायला मिळणार आहे. ते गरमागरम ते काढतात आहे. तर मसाला पापड पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता. तुम्ही स्टॉल बघितला तर असे मोजितो वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसंच तुम्हाला इकडे असे पिझ्झा पिझ्झा आहे. काय प्राइस आहे पिझ्झा? 120. ओके. पिझ्झा वगैरे इथे बघायला मिळतील. मोजितो वगैरे आहे सगळ्या प्रकारचे. बर्गर आहे त्यांच्याकडे. तसंच पुढे आलं तर इकडे मंचुरियन आपल्याला बघायला मिळतील. नूडल्स वगैरे आहे. तसं इकडे दाबेली पण आहे. कैसे आहे नूडल? 50 रुपयाची प्लेट. आणि दाबेली 20 रुपयाला. ओके. तसंच पुढे आलं तिकडे मसाला पापड वगैरे आणि इकडे पिझ्झा वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. तर असे काही तुम्हाला फूड स्टॉल खूप सारे आहेत. तुम्ही नक्कीच आगरी महोत्सव इकडे भेट देऊ शकतात. पुढे जर तुम्ही आलात तर इकडे आपल्याला मनोरंजन पार्क दिसेल. लहान मुलांसाठी इकडे मनोरंजन पार्क केलेलं आहे. पण त्याच्या बाजूलाच तुम्हाला इकडे खानदेशी खाद्यसंस्कृती दिसेल. म्हणजे खानदेशवरनं आलेले आहेत ते, आणि शेगावची स्पेशल कचोरी त्यांच्याकडे आहे. दादा कशी आहे कचोरी? 25ला एक आहे, 50ला 2 आहेत. ओके. 25ला 1, 50ला 2.
शेगावची स्पेशल कचोरी आहे. आणि खानदेशचं आपल्याकडे काय आहे पिठलं? ओके, खानदेशचं आपल्याकडे कसं आहे दादा हे? ओके, भरीत भाकरी आहे 200 रुपये आहे. तर तुम्हाला 200 रुपये प्लेट आहे भरीत भाकरी आणि तिकडे गरमागरम बनवतात आहेत. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. आतमध्ये आलेलो आहे आपण आणि इकडे आपल्याला ना अशी ड्रॅगन ट्रेन वगैरे बघायला मिळते आहे. लहान मुलांसाठी मनोरंजन साठी इकडे सगळे टोरा किंवा आकाश पाळणे वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर तुम्ही लहान मुलांसोबत फॅमिलीसोबत या आगरी महोत्सवाला भेट देत असाल तर नक्कीच तुम्ही मुलांसाठी इकडे सगळी सोय केलेली आहे. खेळण्याची, मनोरंजनाच्या सगळ्या काही गेम्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता लहान मुलांसाठी ट्रेन वगैरे पण आहे. तसंच तुम्हाला माहिती आहे की जे जत्रेमध्ये गेम्स असतात ना तेही आहे त्या साईडला. तर गेम्स वगैरे काही खेळायचे असतील तर तेही तुम्ही इथे ठेवू शकता. आपण पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला झायका म्हणून हे हॉटेल बघायला मिळतं. इकडे तुम्हाला सगळे तंदूरचे आयटम्स इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही इकडे बघू शकता. जर तुम्ही नॉनव्हेज लवर वगैरे असाल तर नक्कीच तुम्हाला या स्टॉलला भेट दिलीच पाहिजे. परत पुढे आपण आलेलो आहे दादू सागरी स्वाद म्हणून. तर इकडे आपल्याला हे सगळ्या प्रकारचे थाळ्या वगैरे इथे बघायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या प्रकारची थाळी चिकन थाळी, मटन थाळी आहे. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आज आपण डोंबोली येथील गारडा सर्कल येथील आगरी कोळी महोत्सव कव्हर केलं. दिनांक 12 डिसेंबरपासून ते 19 डिसेंबरपर्यंत आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत त्याचा टायमिंग आहे आणि प्रत्येकी मानसी 30 रुपये किंमत आहे पासची. आणि ऑनलाईन आणि तुम्ही कॅशनी पण तो पास घेऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओच्या आधी मी दाखवलेलाच आहे. खूप सारे असे इकडे स्टॉल आहेत. तर आपण काही डबल स्टॉल कव्हर केलेले नाहीत. जे मोजके स्टॉल आहेत तेच आपण कव्हर केलेले आहेत. आणि जर तुम्हाला आगरी महोत्सवला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही येऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबिवली कोणालाही तुम्ही सांगू शकतात. आणि इकडे तुम्ही पाठीमागे बघाल माझ्या तर बॅकस्टेजला इकडे अनेक कार्यक्रम रोज आता चालू असणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.